पहिली ते 7वीच्या विद्यार्थिनींना शाळेत स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य करा. अभिनव सामाजिक संस्थेची मागणी. सद्यस्थितीत समाजातील व राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करता व वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थिनींना केवळ मानसिक व बौद्धिकदृष्ट्याच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनवणे काळाची गरज बनली आहे, अशा मागणीचे निवेदन अभिनव सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष मिनलताई दास यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील नायब तहसीलदार स्मिता पाटील यांना देण्यात आले. या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री यांना देण्याची विनंती करण्यात आली. राज्यामध्ये तसेच देशात मुलींवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरील पहिली ते 7वी मुलींना लहानपणापासूनच स्वतःचे रक्षण कसे करावे याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्यांना नियमितपणे शारीरिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने खालील मागण्या करण्यात आल्या. अनिवार्य प्रात्यक्षिक प्रशिक्षण. राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय तसेच खाजगी शाळेतील पहिली ते 7वीच्या सर्व विद्यार्थिनींसाठी स्वयंरक्षण सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पूर्णपणे अनिवार्य कंपल्सरी करण्यात यावे. ज्या शाळा याचे पालन करणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्यात यावी. तासिकांचे नियोजन. शाळेच्या नियमित वेळापत्रकातून आठवड्यातून 2 दिवस स्वयंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांसाठी काही तासिका पिरियड्स खास राखून ठेवण्यात याव्यात. प्रशिक्षणाचे स्वरूप. या तासिकांमध्ये मुलींना सोप्या व प्रभावी स्वयंरक्षणाच्या पद्धती, गुड टच बॅड टच विषयी जागरूकता आणि संकटसमयी दाखवायचे प्रसंगावधान याचे थेट प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल प्रशिक्षण, लाठी काठी, जुडो, कराटे व इतर आणखी विविध प्रशिक्षणे दिले जावे. तात्पर्य मुलींमधील भीती नष्ट होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकतील. शाळा हे मुलींच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र आहे. जर शाळेतूनच अशा प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात झाली तर मुलींमध्ये लहानपणापासूनच स्वतःचे संरक्षण करण्याचे धाडस निर्माण होईल. तरी आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन चालू शैक्षणिक वर्षामध्येच आठवड्यातून 2 दिवस स्वयंरक्षणाच्या तासिका सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच या स्वयंरक्षणासाठी महिला शिक्षिका प्रत्येक शाळेत नियुक्त करावी, कारण शाळेमध्ये महिला शिक्षिकेची नियुक्ती केल्यास पालकांचाही व्यवस्थेवर आणि प्रशिक्षणावर पूर्ण विश्वास बसतो, ज्यामुळे मुलींची उपस्थिती आणि सहभाग वाढते. तसेच विद्यार्थिनींना केवळ शारीरिक कौशल्यच मिळत नाहीत तर त्यांना एक सुरक्षित, भयमुक्त आणि आश्वासक वातावरण मिळते, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मिनलताई दास, जिल्हा उपाध्यक्ष सरोजनी माकाई, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, शहराध्यक्ष जयश्री रानसरजे, शहर उपाध्यक्ष अफरीन पटेल, शहर संघटक अरुणा जाधव, सविता आयवळे, विद्या दीक्षित, ज्योती जाधव व इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी अफरीन पटेल. निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये विषय असा आहे की राज्यातील ज्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळा आहेत त्यातील पहिली ते 7वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये आठवड्यातनं 2 दिवस त्यातल्या कुठल्याही 2 तासिका स्वयंरक्षणाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि या प्रशिक्षणासाठी महिला शिक्षिका नियुक्त कराव्यात अशी आम्ही मागणी केलेली आहे. आज आपण पाहत आहोत मुलींवरती जेव्हा लैंगिक अत्याचार होत आहेत, जेव्हा त्यांना किडनॅप केले जाते तर त्यावेळेस त्या स्वतःचा प्रतिकार करू शकत नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यावरती अत्याचार घडतात. परंतु हे धडे शाळा हे शिक्षणाचं माहेरघर असतं आणि शाळेमधूनच हे मुलींना शिक्षण जर मिळू लागलं तर मुली बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्याच नाही तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा त्या सक्षम होतील. यासाठी आज निवेदन दिलेलं आहे आणि हे जे प्रशिक्षण आहेत ह्याच्यामध्ये लाठी काठी असेल, कराटे, जुडो असतील किंवा कमीत कमी हाताने बोट काढणे, चिमटा काढणे, चावा घेणे, प्रतिकार करणे, आरडाओरडा करणे हे जरी त्या मुली करू शकल्या तर त्यांचा बचाव होऊ शकेल. यासाठी कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये 2 तासिका उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आणि ज्या ह्या शाळा जे ह्या काटेकोर नियमांचं पालन करणार नाहीत अशा शाळांची मान्यता सुद्धा काढून घेण्यात यावी व लवकरात लवकर प्रत्येक शाळेमध्ये ह्या प्रशिक्षणाचे जे स्वयंरोजगाराचे जे प्रशिक्षण आहेत त्याच्यासाठी तासिका शासनाने उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी असतील, त्यानंतर महिला बालविकास मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांना ह्या प्रत जे आहेत ते पोहोचवा आणि लवकरात लवकर आमची मागणी जी आहे ती मान्य करा, अशा पद्धतीचं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जय जिजाऊ.